jungle. श्री महाकाली कारखाना पुन्हा सुरू व्हावा यासाठी सर्वतोपरी मदत करणार विनय कोरे सावकर, चेअरमन अनिताई विजयराव सगरे यांच्यासह कवठेमंकाळ पंचक्रोशीतील असंख्य कार्यकर्त्यांचा जनशक्ती शक्ती पक्षात जाहीर प्रवेश. श्री महाकाली कारखाना चेअरमन अनिताई विजयराव सगरे, कवठेमंकाळ युवा नेते शंतनू सगरे, श्री महाकाली कारखाना व्हाईस चेअरमन दीपकराव ओलेकर, कारखान्याचे संचालक जीवनराव भोसले, समाज कल्याण जीप सांगली माजी सभापती चंद्रकांत लोंढे, नानासू सगरे, तोडणी वाहतूक संस्था चेअरमन बंडू काशीनाथ कदम, बाळासू ओलेकर, सूर्यकांत पाटील, मोहन खोत, प्रशांत शेजाळ, रमेश खोत यांच्यासह कवठेमंकाळ पंचक्रोशीतील कार्यकर्त्यांनी जनस्वराज्य शक्ती पक्षात जाहीर पक्षप्रवेश केला. जनस्वराज्य पक्षाचे संस्थापक अध्यक्ष विनय कोरे सावकर आणि प्रदेशाध्यक्ष समीरदादा कदम यांच्या हस्ते पक्षप्रवेश सोहळा पार पडला. यावेळी ज्येष्ठ नेते डॉक्टर महादेव अण्णा कुर्णे, आनंदा देवमाने, शहर जिल्हाध्यक्ष डॉक्टर पंकज मेहत्रे, शहराध्यक्ष योगेश दरवंदर, अरविंद पाटील, सोनी नाना घोरपडे यांच्यासह पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते. आता दोन भाऊ चेअरमन अनिता सगरे यांच्या पाठीशी असल्याने यापुढे कोणताही त्यांच्यावर आरोप सहन केला जाणार नाही. कारखाना सुरू होणार असा इशारा यावेळी समीरदादा कदम यांनी दिला. तर श्री महाकाली साखर कारखाना पुन्हा सुरू करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन विनयजी कोरे सावकर यांनी दिले.